बाहेरगावी शिकायला मुले असतील किंवा हॉस्टेलवर राहणारे मुले असतील, खायला जर चांगलं नसेल तर त्यावेळी काय करायचं असा प्रश्न पडतो. आणि त्याचबरोबर तुम्ही जर नोकरी करणारे असताल आणि आयत्या वेळी तुम्हाला पटकन काय बनवायचं असेल तर असा प्रीमिक्स बनवून ठेवा जे महिनाभर खराब होत नाही आणि शिवाय पोटभरीचा राहतो. तर आज आपण पोहे आणि उपमा याचा प्रीमिक्स पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो जाड पोहे म्हणजेच आपण कांदा पोहेसाठी जे पोहे घेतो तेच घेतलेला आहे. तर या ठिकाणी स्वच्छ चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतर कढईमध्ये आपल्याला हे सगळं छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर हे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने छान कुरकुरीत असे पोहे झालं की आता याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता पोहेसाठी लागणारे साहित्य पाहूया. तर इथे मी साधारण एक अर्धा कप इतकं शेंगदाणे घेतलेलं आहे आणि पाव कप इतकं फुटाण्याची डाळ ठेचून घेतलेला, साधारण 2 चमचे इतकं लसूण आणि मुठभर इतकं कोथिंबीर, 20 ते 25 कढीपत्त्याची पानं आणि सोबतच पाव कप बारीक चिरून घेतलेली मिरची, 1 चमचाभर जिरे, चमचाभर राई घेतलेला आहे. तर या ठिकाणी कढईमध्ये इथे मी साधारण एक 7 ते 8 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे मोहरी छान फुलू द्यायचं. त्यानंतर शेंगदाणे यामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी शेंगदाणे छान कुरकुरीत झालं की आता यामध्ये घेतलेले सगळे जिन्नस टप्प्याटप्प्याने टाकून घ्यायचं आहे. तर यामध्ये जे आपण जिन्नस टाकत आहोत, साधारण आता हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे थोडेसे ओलसर असतात. तर याचा ओलसरपणा जाईपर्यंत, छान कडक होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कमी स्पीडवर. या ठिकाणी ठेचून घेतलेला लसूण, त्याचबरोबर चमचाभर हळद यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. चेक करायचं कढीपत्ता वगैरे कच्चा नाही का, छान कुरकुरीत आहे अशी खात्री झालं त्यानंतर यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे. एकदा पोहे टाकलं की मग त्यानंतर आपल्या बाकीचे जिन्नस भाजता येत नाही, त्यासाठी सुरुवातीला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर या ठिकाणी पोहे टाकून घेतलेला आहे. तर पोहे अगोदरच आपण भाजून घेतलेलं होतं तरीसुद्धा या सगळ्या मिश्रणामध्ये थोडा वेळ आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता साधारण 2 ते 3 मिनिटं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि भाजून घ्यायचं. तर माझ्या मुलांना थोडेसे तिखट पोहे आवडतात, तर मिरची जास्त तिखट नव्हती त्यामुळे अर्धा चमचा लाल मिरची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्याचबरोबर आता हे सगळे जिन्नस छान असं व्यवस्थित परतून झालं की आणखीन एकदा चेक करायचं सगळे जिन्नस छान असं भाजून झालं का नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे जिन्नस छान असं कुरकुरीत असं भाजून झालेलं आहे. तर हे एवढं छान व्यवस्थित भाजलं की छान महिनाभर टिकून राहतो. तर याला पूर्णपणे प्लेटमध्ये ठेवून थंड करायचं. तयार झालेले हे पोहे गच्च झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला आयत्या वेळे पोहे करून खाता येते. पोहे कसं करायचं पुढे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इथे आता रव्याचा उपमा कसं करायचं ते पाहूया. तर इथे मी साधारण अर्धा किलो रवा घेतलेला आहे. तर इथे मी मीडियम जाडीचा रवा घेतलेला आहे. अगदी जाड नको किंवा अगदी बारीक नको, त्या पद्धतीचा रवा इथे मी घेतलेला आहे. स्वच्छ चाळून घ्यायचं. त्यानंतर यासाठी लागणारे जिन्नस पाहूया. तर इथे मी साधारण अर्धा कप शेंगदाणे, पाव कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि पाव कप इथे मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. ठेचून घेतलेला 2 चमचे लसूण घेतलेला आहे. चमचाभर ओवा हातावर चुरून घेतलेला आहे. सोबतच कढीपत्ता आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता कढईमध्ये 7 ते 8 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे मोहरी छान फुलू द्यायचं. छान फुललं की यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे. शेंगदाणे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि सोबतच हिरवी मिरची टाकायचं, म्हणजे छान असं जास्त वेळ परतवता येतं आणि दोन्ही छान कुरकुरीत होतात. तर या ठिकाणी दोन्ही छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. प्रीमिक्स जास्त दिवस टिकून राहण्यासाठी हे सगळे जिन्नस छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे आपले हे सगळे जिन्नस छान परतून झालेला आहे. आता इथे आपण कढीपत्त्याची पानं, फुटाण्याची डाळ आणि सोबतच कोथिंबीर आणि त्याचबरोबर ओवा आणि तसेच ठेचून घेतलेला लसूण यामध्ये टाकून घ्यायचा. तर या ठिकाणी हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करायचं. याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. सगळे जिन्नस छान असं परतून झालं की आता यामध्ये टाकायचं आहे रवा. तर रवा टाकल्यानंतर आपल्याला छान कमी गॅसवर याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी आपण शिऱ्याला जसं भाजतो तसं भाजायचं नाही, पण असं भाजायचं की यामधलं कच्चेपणा जाईपर्यंत आणि त्याचबरोबर
हे छान असं खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे, ते सुद्धा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी सगळे जिन्नस छान असं भाजून झालेलं आहे. सगळे जिन्नस छान कुरकुरीत भाजल्या गेलेले आहे यामध्ये टाकलेले. तर आता थंड करायला ताटामध्ये ठेवूया. पूर्णपणे थंड झालं की आपल्याला डब्यात भरून ठेवायचं आहे. तर गच्च झाकणाचा डब्बा असेल तर अतिउत्तम. तर या ठिकाणी आता हे दोन्ही प्रीमिक्स झालेले आहेत. आता यापासून आपण पोहे उपमा कसं करायचं ते पाहूया. इथे मी एक वाटीभर म्हणजेच फुलपात्रभर रव्याचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि फुलपात्रभर पोहे घेतलेलं आहे. तर आता पाण्याचं प्रमाण कसं टाकायचं तेही पाहूया. तर तुमच्याकडे जर छान गच्च झाकणाचा डब्बा असेल तर तुमच्या मुलांना तर द्या, म्हणजे पटकन त्यामध्ये छान व्यवस्थित असं गच्च झाकण असेल तर वाफल्या जाते. तर या ठिकाणी मी साध्या कुंड्यामध्येच दाखवत आहे. तर गरम पाणी करायचं. गरम पाणी करून जे आपण पोहे केलेले आहेत त्यामध्ये साधारण ज्या वाटीने आपण पोहे घेतलेले त्याच वाटीने गरम पाणी टाकायचं, मिक्स करायचं, झाकण लावायचं. आणि त्याचबरोबर आता इथे रव्याचा उपमा करत आहोत. तर त्यासाठी मात्र आपल्याला साधारण एक 1.5 वाटीपेक्षा थोडंसं जास्त 1.25 वाटी आपल्याला पाणी गरम टाकायचं आहे आणि मिक्स करायचं, झाकण लावायचं. गच्च झाकणाचा डब्बा असेल तर कसं होतं, वाफल्या जाते छान असं गरम गरम पाणी टाकलं की. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नसतो, त्यासाठी मी या पद्धतीने छोटूशा एखाद्या टोपामध्ये किंवा कुंड्यामध्ये दाखवत आहे. तर आता साधारण एक 5 मिनटं गच्च झाकण लावून ठेवलं की परत पहा, तुम्ही बघू शकता. तर इथे आपले मऊ लुसलुशीत आणि त्याचबरोबर मोकळे असे पोहे तयार झालेले आहेत. तर बऱ्याच वेळेस आपल्याला बाहेरगावी राहिलं की काही खायला भेटत नाही, तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने जर प्रीमिक्स करताल तर प्रवासात किंवा बाहेर शिकायला असतील मुले तर किंवा जॉबला तुम्ही गेलेले असताल, पटकन काही खायचं असेल तर तुम्ही हे पदार्थ ट्राय करू शकता. आणि सोबतच उपमासुद्धा अगदी व्यवस्थित झालेला आहे. बाहेरचं भेसळ अन्न खाण्यापेक्षा तर केव्हाही अशा पद्धतीचं प्रीमिक्स जर जवळ असेल तर अतिउत्तम आहे. तर या ठिकाणी तर पोहे उपमा इथे आपले तयार झालेले आहे. तर कांदा वगैरे तुम्हाला टाकायची इच्छा असेल तर कच्चा टाकू शकता किंवा तुम्ही प्रीमिक्स करते वेळेस वाळलेला कांदा यामध्ये मिक्स करू शकता. तर आणखीन एक गोष्ट, जेव्हा आपण यामध्ये मीठ मिक्स करतो त्यावेळेस चेक करायचं घरीच, त्यानंतर डब्यात भरायचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.